मित्रांनो, आज देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेतील भाषण आवर्जून पहा. मी ते भाषण थोड्या वेळच्याने टाकणार आहे. राज्यामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे. एखादा राजा ज्या पद्धतीने बोलत असतो बघा, लोकशाही शासन व्यवस्थेतील नव्हे तर एखादा राजेशाही ज्यावेळेस असती किंवा हुकुमशाही ज्यावेळेस असती त्यावेळेस एखादा राजा किंवा एखादा हुकुमशहा ज्या पद्धतीने ज्या आविर्भावामध्ये बोलत असतो त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस बोलत होते. मिसिंग लिंकच्या निमित्ताने जी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे, जर कोणी आक्षेपार्ह बोलत असेल, म्हणजे कोणी शिव्या देत असेल, कोणी अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असेल तर तुम्ही 100% कारवाई करा. परंतु केवळ देवेंद्र फडणवीस यांना कोणी शिव्या देत असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांना कोणी अर्वाच्य भाषेत बोलत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही होणार. परंतु इतर महामानवाबद्दल कोणी शिव्या देत असेल, महामानवाबद्दल कोणी अर्वाच्य शब्दामध्ये बोलत असेल तर त्याला मात्र सन्मान देणार. ही दुहेरी नीती बंद व्हायला हवी. मी तर म्हणत आहे की तुम्ही विधानसभेमध्ये कायदा करा आणि महामानव असतील, कोणीही कोणाला जर अर्वाच्य भाषेमध्ये अर्वाच्य शब्दामध्ये जर बोलत असेल तर त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता ते कशा पद्धतीने मुख्यमंत्री झालेत, संविधानिक मार्गाने, असंविधानिक मार्गाने, परंतु आज ते मुख्यमंत्री आहेत, त्यांचा यथोचित सन्मान आहे. परंतु खरंच ते त्या पदाला न्याय देत आहेत का, हा खरा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यपद्धतीवर 100% टीका करण्याचा तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे. परंतु आवर्जून येथे सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे की लोकांनी आता हे जाणून घेणं गरजेचं आहे की राज्यामध्ये हुकुमशाही सुरू आहे. शेतकरी एवढा परेशान आहे. पुढं मी शरद पवार यांचं सांगणार आहे, परंतु त्याच्या अगोदर लक्षात घ्या, शेतकरी एवढा परेशान आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कर्जमाफीच्या घोळामध्ये आपलं जीवन संपवलेलं आहे. परंतु त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखवत नाहीत. बघा, एखादा शेतकरी 50,000साठी 1,00,000 रुपयासाठी कर्जापायी आपलं स्वतःचं जीवन संपवतो, परंतु त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना दुःख वाटत नाही किंवा त्यामुळे त्यांच्या भावना दुखवत नाहीत. म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे. आणि अगदी निर्लज्ज पद्धतीने साधी हे शेतकरी प्रश्नावर मीटिंग घ्यायला सुद्धा तयार नाहीत. जे शेतकरी नेत्यांची आणि रोहित पवार यांची जी मीटिंग होती ती मीटिंगसुद्धा ऐनवेळी रद्द करण्यात आली. म्हणजे जे लोक 4-2 लोक भांडत आहेत, त्यामध्ये तुपकर असतील किंवा अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, रोहित पवार असतील, असे वेगवेगळे नेते जे भांडत आहेत, यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे. परंतु शेतकरी प्रश्नात संबंधी ते आक्रमक होत नाहीत. आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना घरामध्ये बसायचं कायमस्वरूपी की शेतकऱ्यांसाठी लढायचं. सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन मुद्दा आहे राज्यामध्ये आज शेतकरी कर्जमाफीचा. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये चर्चा सुरू आहे शरद पवार यांची. आता शरद पवार, आता दैनिक पुढारीने दिलेल्या बातमीनुसार अशी चर्चा आहे की शरद पवार भारतीय जनता पार्टीसोबत जाणार आणि त्यामध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. परंतु सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांना वगळून. बघा, म्हणजे कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. अचानक अजितदादा पवार यांचं एक्झिट झालं. अजितदादा यांची त्यांच्या पक्षावर कमांड होती. अगदी आपल्या पक्षाचे, आपल्या आमदाराचे, मंत्र्याचे एवढंच नाही तर विरोधी पक्षातील आमदारा खासदाराचे सुद्धा कामं करून घेण्याची, मंजूर करून देण्याची धमक, ती कार्यशैली अजितदादा यांच्याकडे होती आणि आता ती सुनेत्राताई पवार यांच्याकडे नाही. आणि त्यामुळे या आमदार खासदारांना सुद्धा एक पर्यायी नेतृत्व हवं आहे.
आणि या अनुषंगाने ही चर्चा सुरू आहे का? आता बघा, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एक केमिस्ट्री जमली होती चांगल्या पद्धतीने, आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांना किमान जे उरलेले 2-2.5 वर्ष आहेत ते सोडू शकत नाहीत. परंतु जी दैनिक पुढारीची बातमी आहे आणि काही त्यामध्ये तथ्य असू शकतं, राजकारणामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल, राजकारणामध्ये काहीच अशक्य नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर बघा, आता आपल्यासारख्याला आता काही फरक पडणार नाही. शरद पवार भाजपसोबत गेले काय, कोणासोबत गेले काय, परंतु ठरलेली बातमी अशी आहे, शरद पवार राजकारणातून निवृत्त होतील आणि सुप्रिया सुळे, बघा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, की भारतीय जनता पार्टीसोबत वेगळा गट करून जाणार, की भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणार, अजून याबाबत चर्चा सुरू आहे. मग यामध्ये कोणाला मंत्रिपद, कोणाला नाही, आणि जे छगन भुजबळ असतील किंवा जे सुनेत्राताई पवार यांच्यावर नाराज म्हणा किंवा तिथं त्यांची कामं होत नसतील. आता सगळीकडे आमदार खासदारांची एकच ओरड आहे, काम 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 आणि विकास. आता विकास या नावाखालीच आतापर्यंत सगळे खासदार आमदार भारतीय जनता पार्टीसोबत गेलेले आहेत, तरीसुद्धा विकास कुठं काही पैदा व्हायला तयार नाही, विकास काही जन्म घ्यायला तयार नाही. म्हणजे यांचा विकास म्हणजे काय? आता एखाद्या तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये स्वतः भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, खासदार आहे, त्या मतदारसंघामध्ये जाऊन बघा, काही विकास झालेला आहे का? तर अजिबात नाही. मग यांना विकास म्हणजे नेमका काय करायचा आहे, की भरपूर फंड कसा मिळवता येईल आणि त्याद्वारे प्रचंड पैसा कसा येईल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये खर्च करण्यासाठी तो पैसा कसा वापरता येईल, हे सगळं गणित सुरू आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला सकाळीच सांगितलं, यामध्ये पिसला जात आहे, चिरडला जात आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य वर्ग. आणि मित्रांनो, यामध्ये रोहित पवार यांच्याकडे जर पाहिलं, रोहित पवार यांची बॉडी लँग्वेज जर पाहिली, तर ती काही सध्या भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यासाठी काही अनुकूल दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधले सुद्धा काही रोहित पवार आणि त्यांच्यासोबत असे काही 4-2 जण हे भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही असं दिसत आहे. स्वतः शरद पवारसुद्धा जाणार नाहीत, बाकी त्यांचे जवळपास सगळे खासदार हे भारतीय जनता पार्टीसोबत जातील. जवळपास अनेक आमदार जातील, त्यामध्ये रोहित पवार राहतील किंवा त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड सारखे 1-2 आमदार राहतील. आता रोहित पवार त्यानंतर काँग्रेसमध्ये जातील का, की वेगळा गट स्थापन करतील, हा भविष्याचा प्रश्न आहे. परंतु सध्या ते शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. सध्या बघा, उद्या देवेंद्र फडणवीस जरी शेतकरी कर्जमाफीसाठी लढत असले किंवा त्यांनी उद्या जर मागण्या मान्य करून शेतकऱ्यांची कर्जमाफी जर केली, तर त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानू. परंतु सरसकट किंवा 2019ची जी अट घातलेली आहे, किमान ती अट काढणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, मुद्दा काय आहे आणि चर्चा काय आहे? बघा, लोकांना आता काही फरक पडत नाही. मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं, मीडियावर ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं की उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार गेल्यानंतर, आणि मीडियावर ज्या पद्धतीने वातावरण करण्यात आलं की यांना मतदारसंघामध्ये तुडवणार, ठोकणार, कायनो बायनो, मी त्यावेळेस सांगितलं होतं असं काही होणार नाही. त्यामुळे लोकांना काही देणं घेणं नाही. आणि एकीकडे अनेक लोकांच्या आता लक्षामध्ये आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची, RSSची, देवेंद्र फडणवीस यांची, संघाची हुकुमशाही या देशामध्ये सुरू झालेली आहे, एकाधिकारशाही सुरू झालेली आहे, संविधान बुडीत निघालेलं आहे, सगळीकडे डिव्हाइड अँड रूल सुरू आहे, त्यामध्ये उपवर्गीकरण असेल, असे अनेक पक्ष फोडाफोडी असेल, तोडातोडी असेल, याद्वारे सगळीकडे डिव्हाइड अँड रूल करून भारतीय जनता पार्टी राज्य करत आहे. मित्रांनो, सध्या तुम्हाला सांगितलं ना की शेतकरीसुद्धा
मी सकाळीच सांगितलं की जातीसाठी लढेल परंतु मातीसाठी लढणार नाही, अशी राज्यामध्ये एकंदर परिस्थिती आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.